इथे मी 1 कप दही घेतलंय। हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय किंवा हे तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। इथे मी फेटणीने फेटून घेतेय, रवीने देखील घोटून घेतलं तरी चालेल। हे दही एकसारखं छान झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून याचं ताक बनवून घ्यायचंय। सुरुवातीला एकदम जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालून हे सगळं मी घोटून घेतेय। हे मला अजून थोडंसं दाटसर वाटतंय, तर अजून यामध्ये मी पाणी घालून घेतेय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। हे छान असं आता आपलं ताक तयार झालंय। तुमच्याकडे तयार ताक असेल ते देखील तुम्ही इथे वापरू शकता। या पद्धतीचे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही। इथे मी 1 काकडी स्वच्छ धुवून घेतली आहे। ही 1 काकडी पूर्ण मी वापरणार नाही आहे। यातली अर्धी काकडी मी कट करून घेते, अर्धी बाजूला ठेवते आणि या रेसिपीसाठी आपण अर्धीच काकडी वापरतोय। याची मी पूर्ण साल काढून घेते। साल काढल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत। यामध्ये अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं घालायचंय, 1 मिरची घालायची आहे। यामध्ये तिखट तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। लागलं तर अजून तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। हे या पद्धतीने मी इथे एकदम बारीक असं वाटून घेतलंय। हे आपल्याला बनवलेल्या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सुरुवातीला ताक मी थोडंसं पातळ ठेवलं होतं, कारण हे मिश्रण घातल्यानंतर अजून त्याला थोडा दाटसरपणा येतो। आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली गेली पाहिजे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, थोडासा हिंग घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, हळद घालायची आहे थोडीशी। हे सगळं मिक्स करून हा तडका आपल्याला या ताकावरती घालायचा आहे। याला मस्त अशी फोडणी बसली आहे। याच्यावरती आता मी चवीनुसार मीठ घालतेय, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यांना साधी कढी खायला आवडते त्यांनी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा। ही तुम्हाला खूप आवडेल। नेहमीची 30 कढी खाण्यापेक्षा कधीतरी वेगळ्या पद्धतीने ही काकडीची कढी एकदा तरी नक्की ट्राय करा। तडक्यामध्ये मी लाल मिरची घालायची विसरले, त्यामुळे लाल मिरचीचा तडका परत मी याच्यावरती घातलाय। थोडीशी आता मी कोथिंबीर घालतेय। मस्त अप्रतिम अशी चवीची ही काकडीची कढी चवीला अप्रतिम अशी लागते। तुम्ही देखील नक्की बनवून बघा। गरम भातासोबत ही कढी हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही कढीची रेसिपी तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त नवीन आणि पौष्टिक रेसिपीमध्ये। धन्यवाद।